नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण काहीतरी वेगळं बनवणार आहोत। सूप तर आपण खूप प्रकारचे बनवले असतील, पण आज आपण एक वेगळं सूपचा प्रकार बनवणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत, पहा इथे सोयाबीनचं सूप बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य पहा मी काय काय घेतलं आहे। इथे मी एक वाटी सोयाबीन घेतला आहे, अर्धी वाटी दूध घेतलं आहे, एक चमचा बटर घेतला आहे, थोडीशी साखर घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर घेतला आहे। फोडणीसाठी इथे मी राई, कढीपत्ता आणि कांदा घेतला आहे, आणि हे जे लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आहे तो, आणि गाजर हे आपण सगळं एकत्र शिजायला टाकणार आहोत। तर इथे मी कढई ठेवली आहे, उकळी यायली बघा। या सोयाबीनला थोडंसं गरम पाण्यातून आपल्याला काढायचं आहे, 2 ते 4 मिनिटं ठेवून त्याला चाळून घ्यायचं आहे। पहा याला उकळी आलेली आहे, तर आपण याला उतरून चाळून घेणार आहोत। इकडे मी कुकर ठेवलेला आहे, तर यात आपण सोयाबीन, अद्रक, गाजर, पहा मी या पाण्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, तर यात मी सोयाबीन टाकून घेत आहे, आणि हे गाजर, अद्रक, लसूण टाकून घेत आहे। याला 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत, स्लोवर 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। या ब्रेडला आपण बटर किंवा तेलामध्ये तळून घेणार आहोत। आपलं सोयाबीन असं शिजून निघलेलं आहे, तर याला आपण थंड करून मिक्सरमधून काढून घेणार आहोत। पहा इथे मी असं या प्रकारे वाटून घेतलं आहे, आणि इकडे तुम्हाला थोडंसं 1 चमचा गव्हाचं पीठ घ्यायचं सांगायचं राहूनच गेलं, तर इथे 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याला थोडंसं बटर टाकून आपण भाजून घेणार आहोत। हलकसंच भाजून घ्यायचं आहे। तर मी याला उतरते, आपण सूप बनवूया। मी पातेलं घेतलेलं आहे, त्यात बटर टाकत आहे। बटर टाकलं की आपल्याला राई टाकून घ्यायची आहे, कारण बटर जळावं नाही म्हणून। राई तडतडली की कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकून घेऊया। आपला कांदा होत आहे तोपर्यंत या पिठामध्ये असं थोडंसं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। लाल झालेलं आहे, तर मी वाटलेलं सोयाबीन आणि गाजर टाकून घेत आहे। थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला, तर मी पाणी टाकून घेते। दूध टाकून घेऊया। पहा या प्रकारे ठेवायचे आहे, तुम्हाला जशी हवी कन्सिस्टन्सी तशी ठेवायची आहे। आणि पीठ भाजून टाकण्याचं कारण एवढंच की त्याला त्याचा थिकनेसपणा येण्यासाठी मी हे पीठ थोडंसं भाजून टाकलं आहे। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतं सूप हे, आणि हेल्दी पण आहे सोयाबीनचं सूप। यात आपण मीठ चवीपुरतं टाकून घेणार आहोत, साखर, एवढी साखर टाकून घेत आहे, काळी मिरी टाकून घेत आहे। त्याला उकळी येऊ द्यायची आहे। एक उकळी आल्यावर आपण गॅस बंद करणार आहोत, मग कोथिंबीर टाकणार आहोत। एकदा नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी। पहा मी इथे कढई ठेवली आहे, त्यात थोडंसं बटर टाकणार आहे, आणि आपल्याला ब्रेड भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये सगळं। हे 2 ब्रेड मी कट करून घेतले होते, ते टाकून घेणार आहोत, आणि याला तळणार नाही आपण, कारण खूप तेल शोषलं जाईल मग, मी म्हणून थोड्याशा याच्यामध्येच भाजत आहे। तर आपल्याला फक्त असं याला थोडंसं लालसर करून घ्यायचं आहे। पहा कसं झालं आहे, आपले ब्रेड भाजून झालेले आहेत, तर मी याला काढून घेते। रेडी झालं आहे बनवून, तर मी याला बंद करते। पहा कसं झालं आहे आपलं सोयाबीनचं सूप बनवून, एकदम छान दिसत आहे। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा।
ज्यांना सोयाबीन आवडत नसेल तुम्ही त्यांना या प्रकारे बनवून खाऊ घालू शकता. तर तुमची गिन्नी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.